नमस्कार, PM गायकवाड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया शेवग्याच्या पाल्याची भाजी। हे शेवग्याचं पाल्यानं आपली वात कम होत आहे, म्हणून हे शरीराला चांगलं असते। म्हणून आपण आज चला शेवग्याची भाजी बनवूया। चला गॅस पेटवते। कढई ठेवते। कोणचं पण कढई चालते, फॅन कढईचं असं काही नाही, कोणचं पण कढई चालते। आता कढई गरम होत आहे। हे 5 मिरच्या हिरवे कापून घेतले आहे। 2 छोटे कांदे मी चांगले बारीक चिरून घेतले आहे आणि अर्धा छोटा खोबरा, वाळं पण टाकू शकता तुम्ही, खोबरा वल्लं पण खोबरा टाकू शकता। मी वाळं खोबरा बारीक करून घेतले आहे मिक्सरला। आता कढई गरम झालेला आहे, आपण तेल टाकून घेऊया। हे मोठ्या चमचनं मी 1.5 चमच तेल टाकले आहे। आपण आता हे कांदा टाकून घेऊया। व्यवस्थित परतून घेऊया। आणि चिरलेले मिरच्या आपण टाकून घेऊया। आता आपण व्यवस्थित परतून घेऊया। व्यवस्थित फिरून घेऊया। आता आपण ही भाजी चांगलं धुवून घेतली आहे 2 वेळेस, त्याच्यात टाकून घेऊया। व्यवस्थित परतून घेऊया। फार गुणकारी असते शेवग्याचा पाला, आपल्याला शरीराला चांगला असते। आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आणि याला चांगलं व्यवस्थित परतून घेऊया। तर हे खोबरा आपण वाटून घेतलेलं टाकून घेऊया। याला पण व्यवस्थित परतून घेऊया। त्याला गॅस सुरू करून 1 मिनिट आपण झाकून ठेवूया। 1 मिनिट झालं आहे, आपण बघूया भाजी शिजली का आपली। वा, छान छान शिजली आहे भाजी। आता आपण गॅस बंद करूया। प्लेटमध्ये काढूया आपण। किती छान झाली आहे भाजी, तुम्ही पण असं करून पहा। भाकरीबरोबर पण खाऊ शकता, चपातीबरोबर पण खाऊ शकता, छान लागते भाजी। आणि ह्या पद्धतीनं तुम्ही करून पहा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।